नमस्कार, स्वागत आहे तुमचे आमच्या चॅनलमध्ये। आवाज महामुंबईचा, शोध बातमीचा, कौल मनाचा। चला तर मग आमचे चॅनल शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राइब करा। धन्यवाद। रायगड उलवेमध्ये पेट्रोलचा उघड काळा बाजार, सरकारी अधिकारी आंधळे, नागरिक संतप्त। उलवे अनधिकृत पेट्रोल 30 ते 35 रुपये अधिक दराने विक्री, सरकारी अधिकृत यंत्रणा आंधळ्या। रायगड जिल्हा पोलीस अधीक्षक आंचल दलाल यांनी हस्तक्षेप करावा, जनतेची मागणी। उलवे हा परिसर प्रशासकीयदृष्ट्या रायगड जिल्ह्यात येतो आणि येथे एकही अधिकृत पेट्रोल पंप नसल्याचा फायदा घेत काही ठिकाणी अवैध पेट्रोल विक्रीचा मोठे रॅकेट निर्भयपणे सुरू असल्याचे समोर आले आहे। वाहन चालकांकडून प्रति लिटर 30 ते 35 रुपये अधिक आकारले जात असून पेट्रोलचे दर काही ठिकाणी तब्बल 135 ते 140 रुपये लिटरपर्यंत पोहोचल्याची माहिती मिळते। स्थानिकांच्या म्हणण्यानुसार गल्लीबोळातील दुकाने, गॅरेज आणि घरांमध्ये पेट्रोल ड्रम, कॅन आणि बाटल्यांमध्ये साठवून खुलेआम विकले जात आहेत। अधिकृत दरापेक्षा मोठ्या फरकाने वाढवलेले हे दर नागरिकांना लुटण्यासारखे असल्याची भावना व्यक्त होत आहे। गृह खात्याचे दुर्लक्ष, अधिकाऱ्यांच्या बंद पाकिटांमुळे धंदा वाढतोय अशी जनतेत खुलेआम जोरदार चर्चा होत आहे। गृह खात्याचे प्रमुख मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असताना त्यांच्या अखत्यारीतील काही कामचुकार वरिष्ठ अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या आशीर्वादामुळे हे अवैध धंदे सुरू आहेत अशी चर्चा उलवे व रायगड परिसरात वाढत चालली आहे। नागरिकांनी प्रशासन आणि पोलिसांना वारंवार तक्रारी दिल्यानंतरही ठोस कारवाई न झाल्याने स्थानिकांमध्ये संताप निर्माण झाला आहे। अनेकांच्या मते काहींच्या पाठबळामुळेच हा धंदा निर्भयपणे सुरू आहे। अलीकडच्या आगीच्या दुर्घटनेने जास्तच वाढवली भीती। अलीकडेच उलवेत झालेल्या आगीत दुकानात अवैध पेट्रोल आणि सिलेंडर साठा असल्याचे तपासात उघड झाले होते। त्यामुळे हे रॅकेट सुरू राहिले तर भविष्यात आणखी मोठी दुर्घटना घडू शकते असा इशारा अग्निशमन अधिकाऱ्यांनीही दिला आहे। रायगड जिल्हा पोलीस अधीक्षक आंचल दलाल यांच्याकडे जनतेच्या अपेक्षा वाढल्या या पार्श्वभूमीवर नागरिकांनी रायगड जिल्हा पोलीस अधीक्षक आंचल दलाल यांनी तातडीने हस्तक्षेप करून या अवैध पेट्रोल विक्रीवर कडक कारवाई करावी अशी जोरदार मागणी केली आहे। उलवे परिसरातील सुरक्षितता आणि कायदा सुव्यवस्था अबाधित ठेवणे आवश्यक असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे। आवाज महामुंबईचा चॅनलसाठी निलेश फोंडेंसह तृप्ती भोईर, उलवे।